नमस्कार. चला तर मग आज आपण श्रावणातील सगळ्यात स्पेशल असे हे लाडू बनवणार आहोत, ड्रायफ्रूटचे लाडू. आणि कारण की श्रावण म्हटलं की खूप उपवास येतात आणि ह्या उपवासामध्ये आपल्या शरीराला दिवसभर शक्ती मिळावी, ऊर्जा मिळावी, त्यासाठी हे लाडू खूप महत्त्वाचे आहेत. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत जास्त गूळ साखर न वापरता तरीही एकदम छान असा गोडवा येणारे हे मी लाडू तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याची रेसिपी पण सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी सहज सोप्या पद्धतीत हे लाडू बनतीलही आणि एक महिनाभर आरामात हे लाडू टिकणार आहेत. त्यासाठी साहित्य जे आहे ते पुढील प्रमाणे मी सांगणार आहे. आणि चला तर मग साहित्य पाहू. इथं मी सर्व हे साहित्य तुम्हाला दिसतच असेल. यापेक्षाही जर तुम्हाला जास्त म्हणजेच की मखाना वगैरे वापरायचे असतील तर तेही वापरू शकता. इथं मी बदाम घेतलेले आहे अर्धी वाटी आणि मोठी एक वाटी माझ्याकडे हे खोबऱ्याचं खीस आहे. त्यानंतर काजू आहे. त्यानंतर इथं मी अर्धी वाटी चारोळ्या घेतलेल्या आहे आणि मोठी सगळ्यापेक्षा जास्त प्रमाण जे आहे ते इथं खजुराचं आहे. ह्या खजुऱ्या अगदी मऊ आहे, त्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि इथं डिंक पण वापरलेला आहे. डिंक ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. डिंक आवर्जून या लाडूमध्ये तुम्ही पण वापरा. खूप छान टेस्ट पण येते आणि पौष्टिकपणाही अजून वाढणार आहे. तर हे सर्व साहित्य इथे मी दाखवलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याच्यामध्ये साहित्य आपण करू शकतो. इथं आता तूप घेतलेला आहे आणि सहसा मी जास्त तुपाचा वापर केलेला नाही. थोडाफार जेवढा आपल्याला आवश्यक आहे तेवढाच जास्त असं तूपही लपलपीत असं वापरलेलं नाही. इथं 1 चमचाच तूप टाकलेला आहे. आणि जे बदाम आहेत ते छान आपल्याला इथं खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर. मस्त हे बदाम भाजल्यानंतर जसं शेंगदाण्याचं फुटतात किंवा शेंगदाणे असं तडतड करतात तसं हे बदामही छान खमंग आतून भाजल्यानंतर फुटतात आणि कलरही खूप सुंदर येतो. असं छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स भाजते वेळेस अजिबात गडबड करायची नाही. गॅसची फ्लेम लो करून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. जास्त दिवस टिकतीलही छान व्यवस्थित भाजल्यानंतर आणि चवही खूप भारी लागते. त्यामुळे पाहू शकता आता इथे हे जे बदाम आहेत ते एकदम छान सुंदर असे भाजून तयार झालेले आहेत. त्याच तुपामध्ये आता मी काजू पण छान भाजून घेणार आहे. काजू व्यवस्थित भाजा, नाहीतर थोडेसे करपू शकतात. त्यामुळं काजू जर हे असतील नरम असतील तर भाजायला वेळ लागतो, पण काजू हे छान माझे व्यवस्थित होते त्यामुळे पटकन भाजले गेले. आणि हे पण आता काढून घेऊ. त्यानंतर चारोळ्या पण आपल्याला 1 चमचा तूप टाकून छान भाजून घ्यायचं आहे. भाजते वेळेसही तूप आपल्या आवडीनुसार टाकू शकतो आपण. आणि चारोळ्याही पटकन मस्त भाजून जातात. बदाम भाजण्यासाठीच थोडासा वेळ लागतो. आणि त्यात कढई गरम झाल्यामुळे सर्व जे आपले पदार्थ जिन्नस आहेत ते छान भाजून निघत आहेत. पाहू शकता चारोळ्या पण भाजल्यानंतर एकदम फुगतात आणि त्याचा कलरही बघा किती सुंदर आलेला आहे. आता तेही आपण काढून घेऊ. आणि हे चारोळ्या आपल्याला जास्त वाटून घ्यायच्या नाहीत, थोड्याफारच मी वाटणार आहे. आणि त्यानंतर थोड्याशा तुपामध्ये परत डिंक जे आहे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि डिंकही भाजते वेळेस छान फुलतं आणि जेव्हा सर्व व्यवस्थित फुलतील तेव्हाच ते डिंक आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि कमी तुपामध्येही छान फुलतात, असं नाही की भरपूर तूप घालून तळूनच आपल्याला ते काढायचं आहे. असं कमी तुपामध्येही खूप छान व्यवस्थित पाहू शकता लगेच हे फुललेलं आहे डिंक. आणि सर्व डिंक व्यवस्थित छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कारण थोडं जरी 1-2 जरी न भाजता राहिले तर ते आपल्या दाताखाली येईल. त्यामुळं डिंकही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि सर्व डिंक जे आहे आता छान भाजून झालेलं आहे. तेही आता एका ह्याच्यात काढून घेऊ आपण. त्यानंतर परत 1 चमचा तूप टाकून इथं छान मी नारळाचा खीस पण भाजून घेणार आहे. इथं जर तुमच्याकडे नारळाचा खीस नसेल तर जे आपलं खोबरं असतं त्याचे छोटे छोटे तुकडे करून पण असं छान खमंग तुपामध्ये भाजून घ्यायचं. आणि जर रेडीमेड असं बाजारातून जर तुम्ही नारळाचा खीस आणलात तर तेही खूप छान आहे आणि छान भाजून पण झालेलं आहे. इकडे सर्व जे हे होते काजू बदाम त्याबरोबर डिंक आणि थोड्याशा चारोळ्या टाकून मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते.
आणि हे सर्व भाजलेले पदार्थ जे हे आहेत ते छान थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून बारीक ते वाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थोडंसं जाडसरही याची पूड ठेवायची असेल तर ठेवा, पण अशा पद्धतीने जर बारीक एकदम वाटलात तर लाडूही वळायला खूप सोपे जातात आणि लहानापासून मोठेही व्यवस्थित खाऊ शकतात. त्यामुळं आणि कारण लहान मुलांना असं चावून चावून खायचं म्हटलं की त्यांनाही होत नाही, म्हणून खास लहान मुलं खाण्यासाठी असे बारीकच आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे. मी खोबऱ्याची छान बारीक पूड बनवलेली आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी परत 2 चमचे तूप टाकून जे आपले खारीक आहे ते टाकणार आहे. हे खारीक किंवा पेंडखजूर पण म्हणतात त्याला, पेंडखजूर जे आहे ते टाकणार आहे आणि याच्यामधले ज्या बिया आहेत ते मी अगोदर काढून घेतलेल्या आहेत बरं का. तुम्ही पण बियाचे असतील तर ते काढून घ्या, नाहीतर जर तुमच्याकडे सुक्या खारका असतील तर त्या पण मिक्सरला छान बारीक वाटून घ्या अगोदर. म्हणजे त्या जे खारका आहेत ते वाटण्यासाठी थोडासा वेळही जातो आणि ते सहसा वाटतही नाही, त्यामुळे मी पेंडखजूरच घेतलेलं आहे. तर तुम्ही ते घ्या आणि तुपामध्ये असे त्याला मऊसूत करून घ्यायचं आहे. छान भाजल्यानंतर हे असं गोळा होतं आणि बरोबर छान मऊही झालेलं आहे आणि याला आपण मिक्सरमध्ये काढल्यानंतर छान बारीकच होतं त्याची पेस्ट. इकडे सर्व इन्ग्रेडियंट्स आणि जे ते आपण जे पेंडखजूर होतं त्याला मऊ करून घेतलेलं होतं ते सर्व हाताने आता छान आपल्याला चोळून ते म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. हे एकजीव करते वेळेस थोडासा वेळ लागतो, कारण हे जे खजूर आहे त्याचा एकदम गोळाच झालेला, म्हणजे गोळाच होतो त्याचा, म्हणून आपल्याला व्यवस्थित छान असं हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमधून आपल्याला काढून त्याचे लाडू पण वळून घ्यायचे आहेत. हे सर्व आता एकजीव करण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण हे सहसा लवकर एकदम मिक्स होत नाही. जर तुम्हाला ह्याऐवजी जर गूळ किंवा साखर वापरायची असेल तर त्याचा आपल्याला पाक करावा लागेल आणि मग तर हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये मिक्स करावं लागेल. पण मी हे इथं आता मिक्स करून झालेलं आहे. थोडीशी त्याच्यावरती वेलची पूड पण टाकून घेऊ आणि वेलचीची पूड टाकल्यानंतर जो स्वाद येणार आहे तो वेगळाच असतो आणि वेलचीची पूड टाकल्याशिवाय कुठलाच गोड पदार्थ हा कंप्लीट होत नाही. तर इथं मी आता थोडंसं मिक्सरमधून लाडू वळतात का नाही ते पाहते आणि जर नसतील वळत तर परत एकदा मिक्सरमधून काढून घ्या आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर इकडं हे लाडू छान माझे वळत आहेत. मिक्सरमधून काढायची अजिबात गरज नाही आणि वरून तूपही आपल्याला लागणार नाही, कारण हे छान बारीक आपण सर्व काजू बदाम त्याच डिंक वगैरे सर्व छान बारीक असं वाटून घेतल्यामुळे लाडूही छान गोल गोल आपल्या इथं वळून तयार होत आहेत. लाडूही छान इकडं वळून तयार झालेले आहेत आणि मस्त असे महिनाभर टिकणारे हे लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.